राधाकृष्णाच्या बागेतील पायवाटेवरून एक थकलेला, पंख ओले ओले झालेला मोर हळूच चालत आला. त्याच्या डोळ्यात थकवा, मनात वेदना आणि शरीरावर जणू काळाच्या ओझ्याची छाया होती. त्या क्षणी श्रीकृष्ण म्हणाले, माझी आणि माझ्या प्रिय मोराची कथा आजच्या दिवशी ऐकल्याने मनुष्याला 24 एकादशी पकडल्याचे फळ भेटेल. आजच्या दिवशी माझी आणि मोराची ही पवित्र कथा जो कोणी श्रवण करेल त्याच्या जीवनावर माझा मोर आनंदाचा, प्रेमाचा आणि सुखाचा पाऊस 100% बरसवेल. ही कथा केवळ ऐकणाऱ्याला नाही, तर त्याच्या घराला, त्याच्या कुटुंबाला आणि त्याच्या पुढच्या 7 पिढ्यांनाही आशीर्वाद देईल, हे माझे वचन आहे. श्रीकृष्ण म्हणतात, जर मनुष्याच्या जीवनात कितीही भयंकर आणि अवघड दुःख, चिंता, कष्ट, आजार किंवा शत्रू असतील, तर ही कथा संपण्याआधीच ते नष्ट होतील. या कथेच्या प्रत्येक शब्दात पाप नष्ट करण्याची, दुःख विरघळण्याची आणि जीवन बदलण्याची दिव्य शक्ती आहे. ज्यांना लोकांशी तोंड द्यायला भीती वाटते, ज्यांनी अपमान सहन केला आहे, ज्यांचे प्रयत्न निष्फळ गेले आहेत, त्यांच्यासाठी ही कथा अमृता समान आहे. पण एक अट आहे, माझ्या भक्तांनो, ही कथा शेवटपर्यंत ऐकत राहा. मन, शरीर आणि आत्म्याने या कथेत बुडून जा. शेवटचा शब्द ऐकल्यावर तुमच्या जीवनात नवे प्रकाश, नवे सामर्थ्य आणि नवी दिशा जन्माला येईल. कथेत रमून जाण्यापूर्वी श्रीकृष्णाचे प्रिय शब्द राधे राधे प्रेमाने टाईप करा आणि आजची पवित्र कथा लाईक करा. शेवटपर्यंत या यात्रेत राहा. मरेपर्यंत तुमच्यावर संकट येणार नाही. श्रीकृष्ण पुढे बोलू लागले. संध्याकाळचे रंग आकाशात पसरले होते. गोकुळाच्या हिरव्या माय रानावर मंद वारा वाहत होता. राधाकृष्णाच्या बागेतील पायवाटेवरून एक थकलेला, पंख ओले ओले झालेला मोर हळूच चालत आला. त्याच्या डोळ्यात थकवा, मनात वेदना आणि शरीरावर जणू काळाच्या ओझ्याची छाया होती. तो श्रीकृष्णांच्या चरणाशी येऊन बसला आणि हलक्या, कंपित आवाजात म्हणाला, माधव, माझं मन खूप थकलंय. या पृथ्वीवर मी कितीही नाचलो, कितीही आनंद दिला, तरी लोक माझा छळच करतात. त्यांच्या कटू शब्दांनी, त्यांच्या कठोर वागणुकीने माझं मन जखमी होतं. माझे कष्ट कधीच संपत नाहीत. लोकांना तोंड द्यायला, त्यांच्याशी लढायला माझ्यात हिंमत नाही. उपवास केले, जप केले, पण काहीही फरक पडत नाही. आता मी कुणाकडे जाऊ? कुणाला सांगू माझं दुःख? कृष्णाने हसत मुखाने पण डोळ्यातील प्रेम आणि करुणा लपवू न देता मोराला जवळ घेतलं. त्याच्या अश्रूंना आपल्या पितांबराने पुसलं आणि म्हणाले, प्रिय सखा, मी तुला दुःखी करणार नाही. पण आज मी तुला अशा कथा सांगेन ज्या तुझ्या मनाचा भार कमी करतील. या कथा तू शेवटपर्यंत ऐक. त्यात तुला मार्ग, धैर्य आणि समाधान मिळेल. आणि जेव्हा तू पुन्हा पृथ्वीवर परतशील, तेव्हा या कथा तिथल्या प्रत्येक दुःखी जीवाला सांगशील. मोराच्या डोळ्यात आशेचा तेज आला. तो नम्रपणे म्हणाला, माझं भाग्य किती मोठं आहे. साक्षात तुम्ही माझे नाथ मला कथा सांगणार आहात. मी नक्की ऐकेन आणि त्यांचा प्रचार करेन. मग श्रीकृष्णांनी आपले मुरलीधर हात जोडून मंद स्वरात प्रेम आणि ज्ञानाने ओतप्रोत अशा कथा सांगण्यास सुरुवात केली. द्वारकेच्या सुवर्णप्रभातील समुद्राची लाट मंद मंद किनाऱ्यावर आपटत होती. आकाशात पहाटेचे गुलाबी किरण चमकत होते आणि हवेच्या मंद झुळकीत चंदनाच्या सुगंधाने द्वारका भारून गेली होती. त्या क्षणी श्रीकृष्ण राजवाड्याच्या बागेत नंगे पाय फिरत होते. त्यांच्या मुखावर शांत स्मित आणि डोळ्यात अनंत करुणा झळकत होती. बागेच्या मध्यभागी एक विशाल अशोक वृक्ष होता आणि त्याच्या फांद्यांवर बसलेला एक मोहक निळा मोर श्रीकृष्णाकडे एकटक पाहत होता. त्याच्या डोळ्यात अपार प्रेम आणि पिसाऱ्यात इंद्रधनुष्यासारखी रंगांची लय होती. मोराने हलकेच किलबिलाट केला आणि श्रीकृष्णांच्या चरणांजवळ उतरून नमस्कार केला. माझ्या नाथा,
मोराने गोड आवाजात म्हटलं, तुमच्या दर्शनाने माझे सारे पाप धुवून जातात. पण आज मी तुमच्याकडे एक विनंती घेऊन आलो आहे. श्रीकृष्ण हसले. माझ्या प्रिय मोरा, सांग, तुझ्या हृदयातील इच्छा मी पूर्ण करीन. मोर थोडा संकोचला, मग बोलला, नाथा, मी रोज पाहतो की माणसाच्या मनात किती दुःख आहे. कुणी अपमान सहन करतो, कुणी गरिबी, तर कुणी रोगाने त्रस्त आहे, कुणी एकटेपणाने. ते तुमचं नाव घेतात पण लगेचच निराश होतात. मला हवं आहे की अशी एक कथा तुम्ही सांगा जी ऐकणाऱ्याच्या हृदयात तुमचं प्रेम फुलवेल, त्याला धीर देईल आणि त्याच्या पापांचा नाश करेल. अशी की जिचं ऐकणं म्हणजे जणू वर्षभरातील सर्व एकादशींचं पुण्य मिळाल्यासारखं होईल. श्रीकृष्ण थोडा वेळ शांत राहिले. त्यांच्या डोळ्यातून दिव्य तेज पसरलं. ते मोराच्या पिसाऱ्यांवर हात ठेवून म्हणाले, माझ्या पंखांच्या मित्रा, आज मी तुला ती कथा सांगतो जी फक्त माझ्या अंतःकरणात होती आणि वचन देतो, जो कोणी ही कथा पूर्ण मनाने ऐकेल त्याच्या आयुष्यातील सर्वात भयंकर दुःख पळून जाईल. जणू आकाशात पावसाच्या ढगांनी एकदम सुखाचा वर्षाव करावा, अगदी तसंच. त्या दिवशी श्रीकृष्णांनी मोराला सांगितलेली कथा होती. एक गरीब पण निष्ठावान गवळी गोकुळात राहायचा. त्याचं नाव होतं माधव. त्याच्याकडे फार काही नव्हतं, फक्त 2 गायी, एक आई आणि साधं झोपडं, पण हृदय मात्र सोन्यासारखं होतं. दररोज तो सकाळी उठून गायींचं दूध काढायचा, अर्ध बाजारात विकायचा आणि उरलेलं दही, दूध, लोणी मंदिरात नेऊन भगवंताला अर्पण करायचा. गावातील लोक त्याला चिडवायचे, तू गरीब आहेस तरी रोज देवाला एवढं का देतोस, स्वतःसाठी ठेव. माधव फक्त हसून म्हणायचा, माझा खरा धनाढ्य तोच आहे ज्याच्याकडे माझा देव आहे. एकदा गोकुळात दुष्काळ पडला. पिकं जळून गेली, पाण्याचे स्रोत आटले, जनावरं उपाशी राहू लागले, लोक गावं सोडून जाऊ लागले. माधवकडे विकायला दूधही उरत नव्हतं, पण मंदिरात अर्पण करणं त्याने थांबवलं नाही. एके दिवशी मंदिरात तो रडत रडत म्हणाला, गोविंदा, आता माझ्याकडे काहीच नाही, फक्त माझं मन आहे, तेच आज तुझ्या चरणी ठेवतो. त्या रात्री त्याला स्वप्नात एक निळा मोर दिसला. त्याने म्हटलं, माधवा, उद्या पहाटे नदी किनारी जा, तिथे तुला कुणीतरी भेटेल. पुढच्या दिवशी माधव नदी किनारी गेला. तिथे पिवळ्या पितांबरात मुकुटात मोरपीस लावलेला एक तरुण गवळा उभा होता. तो श्रीकृष्ण होते, पण माधवाला ते समजलंच नाही. श्रीकृष्ण हसत म्हणाले, माधवा, तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे, सांग, तुला काय हवं आहे. माधवाने फक्त हात जोडले. माझ्या गावात परत हिरवाई येऊ दे, लोकांच्या घरात हसू परत येऊ दे, एवढंच हवं आहे. कृष्ण म्हणाले, तुझ्या निस्वार्थ भक्तीमुळे मी तुला एक वर देतो. जो कोणी तुझी ही कथा श्रद्धेने ऐकेल त्याला वर्षभरातील सर्व एकादशींचं पुण्य मिळेल आणि त्याच्या आयुष्यातून दुःख, रोग, शत्रू, गरिबी सारे नाहीसे होईल. इतकं बोलून त्यांनी बासरी वाजवली. आकाशात काळे ढग जमले, पाऊस कोसळला आणि गोकुळ पुन्हा हिरवाईने नाहून निघालं. कथा संपल्यावर मोराने श्रीकृष्णांच्या चरणी माथा टेकवत म्हटलं, मी धन्य झालो परमेश्वरा. ही कथा ऐकून माझं मन परमानंदाने भरून गेलं. मी वचन देतो की या कथेचा प्रचार मी संपूर्ण पृथ्वीवर करीन. पण आता माझी एक विनंती आहे. मला श्रीमद भगवद्गीता जाणून घ्यायची आहे, परंतु आजच्या काळात ती पृथ्वीवर कोणीही वाचत नाही. लोकांना ज्ञान घ्यायला आळस वाटतो. मेहनत न करता लगेच फळ हवं असतं. चिंता आली की ते घाबरतात, गरिबी आली की ते खसून जातात आणि दुःख आलं की कोसळून जातात. हे सर्व पाहून मनाला वेदना होतात. म्हणून प्रभू, कृपया तुम्ही मला प्रेमाने तुमच्या शब्दात श्रीमद भगवद्गीतेचं वर्णन कथा स्वरूपात करून सांगाल का? हे तुमचे माझ्यावर अनंत उपकार होतील. मोराचे हे भावपूर्ण शब्द ऐकून श्रीकृष्णांच्या हृदयाला दया आली. ते अतिशय प्रेमाने म्हणाले, मोरा, मी तुला आणि जगाला श्रीमद भगवद्गीतेतील 18 अध्याय कथा स्वरूपात सांगेन. पण लक्षात ठेव,
जो मनुष्य या कथा शेवटपर्यंत ऐकेल त्याच्या जीवनात, त्याच्या कुटुंबावर, मुलाबाळांवर आणि विशेषतः तुझ्यावर माझ्या आशीर्वाद मृत्यूपर्यंत राहतील. या केवळ कथा नसून ज्या कानांवर या कथा पडतील त्यांच्या आयुष्याचा मार्ग बदलून जाईल. त्यांच्या जीवनात चमत्कार घडतील, संकटे आणि चिंता नाहीशा होतील आणि मी त्यांना नेहमी शक्ती व माझा मोठा आधार देईन. मग श्रीकृष्णांनी बासरी अलगद बाजूला ठेवली. मोर शांतपणे त्यांच्या चरणांजवळ बसला आणि पहिला अध्याय सुरू झाला. श्रीकृष्ण म्हणाले, मोरा, पहिला अध्याय म्हणजे अर्जुन विषाद योग. ही कथा आहे त्या क्षणाची जेव्हा मनुष्य आपल्या जीवनाच्या युद्धभूमीवर उभा असतो, पण मनात गोंधळ, शंका आणि भीतीने ग्रस्त असतो. कुरुक्षेत्रावर अर्जुन रथात उभा होता. दोन्ही बाजूंना त्याचे नातेवाईक, गुरु, बंधू, मित्र आणि त्याला समजत नव्हते की लढावे की नाही. अर्जुन म्हणाला, कृष्णा, माझे हात थरथरत आहेत, डोळ्यात पाणी आहे, मी हे युद्ध लढू शकत नाही. हे मोरा, आपल्या जीवनातही असे क्षण येतात जेव्हा आपल्यासमोर संकट उभे असते आणि आपल्याला वाटते की आपण काहीच करू शकत नाही. त्यावेळी आपण मागे फिरतो, पण खरे तर हा क्षण आपल्या अंतरात्म्याला जागवणारा असतो. श्रीकृष्ण थोडे थांबले. मोर मंत्रमुग्ध होऊन ऐकत होता. श्रीकृष्ण पुढे म्हणाले, मोरा, दुसरा अध्याय म्हणजे सांख्ययोग. मी अर्जुनाला सांगितलं, हे अर्जुना, तू योद्धा आहेस, तुझे कर्तव्य युद्ध करणे आहे. आत्मा अमर आहे, शरीर मरते पण आत्मा कधीच मरत नाही. जीवनात जेव्हा संकट येते तेव्हा कर्तव्यापासून पळून जाणे हा मार्ग नाही. भीती, दुःख, गोंधळ हे सगळं तात्पुरतं आहे. जसा की तू मोर आहेस जो आपल्या पिसांवर पावसाचे थेंब स्वीकारतो, तसंच मनुष्यानेही संकटे स्वीकारली पाहिजेत. जो न डगमगता आपले कर्तव्य करतो तोच खरा विजेता ठरतो. आता मोराच्या डोळ्यात चमक आली. त्याने हलकेच पीस फडफडवले, जणू तो प्रत्येक शब्द मनात कोरत होता. पुढे श्रीकृष्ण म्हणाले, तिसरा अध्याय म्हणजे कर्मयोगाचा संदेश. मोरा, कर्मयोग सांगतो, फळाच्या अपेक्षेने नव्हे तर कर्तव्य म्हणून कर्म कर. बियाणं पेरणारा शेतकरी पेरतो कारण ते त्याचं काम आहे. पीक येईल की नाही याची चिंता न करता त्याचप्रमाणे आपले कार्य आपण प्रामाणिकपणे, प्रेमाने आणि निस्वार्थपणे करावे. जर मनुष्य फळाच्या भीतीने काम करणे थांबवतो तर तो हळूहळू आळशी आणि निराश होतो. पण जो मनुष्य फळाची अपेक्षा न ठेवता काम करतो त्याचे जीवन परमेश्वराच्या कृपेने समृद्ध होते. श्रीकृष्णांनी हे सांगून मोराकडे पाहिले आणि हसले. मोरा, जर तू इथपर्यंत ऐकले आहेस तर पुढचे अध्याय नक्की ऐक, कारण खरी फलप्राप्ती शेवटपर्यंत ऐकल्यावरच मिळते. मोराने मान खाली घालून नम्रतेने उत्तर दिले, हो प्रभू, राधे राधे, मी शेवटच्या श्वासापर्यंत हे ऐकत राहीन. अध्याय 4 म्हणजे ज्ञानयोग. श्रीकृष्ण मोराकडे प्रेमाने पाहून म्हणाले, मोर राजा, हा अध्याय ज्ञानयोगाचा आहे. यामध्ये मी अर्जुनाला सांगितलं की खरं ज्ञान केवळ पुस्तकी वाचनाने मिळत नाही, तर अनुभूतीने, साधनेने आणि गुरु शिष्य परंपरेतून मिळते. जसे नदीला पार करायचे असेल तर आपल्याला पोहता यायला हवे. फक्त पाण्याकडे पाहून आपण दुसऱ्या काठाला पोहोचू शकत नाही. त्याचप्रमाणे केवळ बोलून किंवा ऐकून ज्ञान प्राप्त होत नाही, ते प्रत्यक्ष आचरणातून अनुभवावे लागते. मोर ध्यानपूर्वक ऐकत होता. त्याच्या डोळ्यात चमक होती. श्रीकृष्ण पुढे म्हणाले, जेव्हा माणूस स्वतःच्या मनावर विजय मिळवतो, लोभ, राग, मत्सर त्यांचा त्याग करतो, तेव्हाच खरे ज्ञान त्याच्या हृदयात उजळते. ज्ञान हेच अज्ञानाच्या अंधाराला दूर करणारे तेज आहे. 5वा अध्याय सांगताना श्रीकृष्ण मोराला म्हणतात, मोर राजा, हा अध्याय सांगतो की जीवनात केवळ संन्यास घेणे म्हणजेच मुक्ती नाही. मुक्ती म्हणजे आपल्या कर्तव्याला ईश्वरार्पण करून त्याचा फलस्वरूप लोभ न ठेवता निरअहंकाराने कर्म करणे.
जसा एक माळी फुलांना पाणी घालतो पण त्यातून उमलणाऱ्या फुलांवर आपला हक्क सांगत नाही, तसंच आपल्याला कर्म करायचं आहे पण फळाची अपेक्षा न ठेवता. खरी शांती त्यालाच मिळते जो कर्म करतो पण त्यात स्वतःचा अहंकार गुंतवत नाही. मोर भारावून गेला, प्रभू, मग कर्म न करता फक्त ध्यान करणे योग्य नाही का? श्रीकृष्ण हसून म्हणाले, नाही मोर राजा, कर्माशिवाय जग चालत नाही, पण कर्माच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी ते ईश्वरा अर्पण करावे लागते. श्रीकृष्ण म्हणतात, आता मोर राजा, मी तुला ध्यान योग सांगतो, म्हणजेच अध्याय 6. ध्यान म्हणजे फक्त डोळे मिटून बसणे नाही. ध्यान म्हणजे मन एकाग्र करून परमात्म्याशी जोडणे. जसा मोर पावसाळ्यात आनंदाने नाचतो, त्यावेळी तो दुसऱ्या गोष्टीकडे लक्षच देत नाही, फक्त पावसाचा आनंद घेतो. अगदी तसंच ध्यानात माणसाने बाहेरील जग विसरून फक्त ईश्वरावर लक्ष केंद्रित करावे. ध्यान करणारा माणूस सुख दुःख, लाभहानी, मित्रशत्रू यांना समान दृष्टीने पाहतो. जेव्हा मन शांत होते तेव्हा ईश्वराची अनुभूती आपोआप येते. इथे श्रीकृष्ण थोडे थांबले आणि मोराला प्रेमाने म्हणाले, मोर राजा, तू इथपर्यंत शांतपणे ऐकत आलास आहेस तर कृपया हे शेवटचे अध्याय शेवटपर्यंत ऐकत राहा, कारण पूर्ण श्रीमद भगवद्गीतेचे ऐकणे म्हणजे जीवनात अमूल्य खजिना मिळवणे होय. शेवटपर्यंत ऐकल्यावरच खरी फलप्राप्ती मिळते. मोर मंत्रमुग्ध होऊन श्रीकृष्णाच्या चरणी बसला होता. वंशीचा मंद स्वर वातावरणात घुमत होता आणि श्रीकृष्ण हळूच त्याच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले, ऐक रे माझ्या प्रिय मोरा, आता तुला माझ्या गुपितांचा पुढील भाग सांगतो. अध्याय 7 सांगताना श्रीकृष्ण मोराला म्हणतात, माझ्या प्रिय मोरा, जगात 2 प्रकारचे लोक असतात. एक, ते जे फक्त बाहेरच्या जगाकडे पाहतात आणि दुसरे जे माझ्या स्वरूपाचा शोध घेतात. ज्यांना माझी खरी ओळख होते त्यांना हे समजते की मीच सृष्टीचा बीज आहे, मीच तिचा पालक आणि मीच तिचा संहार करता आहे. मोरा, जशी तुझी पिसं विविध रंगाची असतात पण मुळात ती तुझ्या शरीराचा भाग असतात, तशीच सृष्टीतील प्रत्येक वस्तू, प्रत्येक जीव, प्रत्येक विचार सगळं माझ्यातूनच जन्म घेतं. परंतु माणूस मोहाच्या जाळ्यात अडकून हे विसरतो. धन, कीर्ती, आसक्ती यांचा मोह त्याच्या डोळ्यांवर पडदा घालतो. जो हा पडदा बाजूला करतो तो माझ्याकडे येतो, त्याला मी स्वतः ज्ञान देतो. हे ज्ञान म्हणजे फक्त पुस्तकांचं ज्ञान नव्हे, तर आत्म्याला स्पर्श करणारं, हृदयाला बदलणारं ज्ञान. मोर डोळे मिटून हे ऐकत होता आणि त्याच्या मनात विचार आला जो श्रीकृष्णांनी ओळखला. जर मी रोज श्रीकृष्णाची आठवण केली तर मीही या ज्ञानाचा भाग होऊ शकेन का? कृष्ण हसून म्हणाले, हो रे मोरा, तू मनापासून मला आठवलंस की मी तुझ्या हृदयात वसेन कायमचा. कृष्ण पुढे म्हणाले, मोरा, या शरीराचा एक दिवस अंत होतोच, पण जो मला जाणतो तो मृत्यूला घाबरत नाही. म्हणजेच हा 8वा अध्याय आहे, अक्षर ब्रह्मयोग. कारण मृत्यू म्हणजे फक्त एका घरातून दुसऱ्या घरात जाण्यासारखं आहे. जीवाच्या अंतिम क्षणी जर त्याचं मन माझ्यात रंगलं असेल, माझं नाव, माझं रूप, माझं स्मरण त्याच्या श्वासात असेल, तर तो माझ्या परमधामात येतो. जसा तू उंच आकाशात झेपावतोस तसाच मुक्त जीव या जन्ममरणाच्या चक्रातून बाहेर निघतो. जिथे दुःख नाही, भीती नाही आणि काळाचा पडदा नाही, तिथेच माझं धाम आहे. मोरा, या जगात सर्व काही बदलतं, ऋतू, काळ, माणसं, पण मी अक्षय आहे. जो माझ्या शरण येतो तोही अक्षय होतो. म्हणून सांगतो, रोजच्या रोज मन माझ्यात गुंतव आणि मृत्यूची आठवण झाली की भीती न बाळगता हे आठव, मी तुझ्यासोबतच आहे. मोराचं हृदय हलकं झालं, जणू त्याला खऱ्या सुरक्षिततेचा अनुभव मिळाला होता. अध्याय 9 सांगताना श्रीकृष्ण गूढतेच्या स्वरात बोलू लागले, मोरा, आता मी तुला जे सांगणार आहे ते राजविद्या आहे, ज्ञानांमधलं ज्ञान आणि त्याच वेळी राजगुह्य,
रहस्यांमधील रहस्य. हे अत्यंत पवित्र आहे. थेट हृदयाला स्पर्श करतं आणि जो यावर श्रद्धा ठेवतो त्याला मुक्ती मिळते. हे जग माझ्यानेच भरलं आहे. जसं पाणी संपूर्ण समुद्र व्यापून असतं. मी सर्वत्र आहे, तरीही माझी खरी ओळख फार थोड्यांनाच होते. जे मला प्रेमाने पुजतात, मी त्यांच्यासाठी सर्व काही करतो. जे माझे स्मरण करतात, मी त्यांचं ओझं वाहतो. जे मला अर्पण करतात, पान, फूल, फळ, पाणी, मी ते प्रेमाने स्वीकारतो, कारण त्यात त्यांचा भाव असतो. मोरा, लोक समजतात की ईश्वर लांब आहे, पण खरं सांगतो, मी त्यांच्या हृदयातच बसलो आहे. पण त्यांना माझी जाणीव होत नाही, कारण ते बाहेरच्या जगाच्या गोंधळात हरवलेले असतात. तुला सांगतो की भक्त जेव्हा प्रेमाने माझ्याकडे येतो, तेव्हा मी त्याच्याशी असा एकरूप होतो की त्याच्यात आणि माझ्यात काहीच फरक राहत नाही. मोराच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले. तो म्हणाला, प्रभू, हे ऐकताना माझं मन इतकं सुखावलं आहे की मला हे कधी संपावं असं वाटतच नाही. श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले, ऐक रे सख्या, अजून पुढेही गुपित आहेत. पण लक्षात ठेव, शेवटपर्यंत ऐकलेस तरच तुला संपूर्ण फलप्राप्ती मिळेल. मध्यात सोडलंस तर हे गुपित अपूर्णच राहील. म्हणूनच पुढील अध्याय देखील मन लावून ऐक. श्रीकृष्णांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी श्रद्धेने, प्रेमाने राधे राधे टाईप करा. श्रीकृष्णांच्या 3 भक्तांना आजची ही मोराची पवित्र कथा शेअर करा. बघा, मरेपर्यंत तुमच्यावर संकट येणार नाही आणि राधाराणी तुमच्यावर देखील प्रसन्न होईल. मोर शांतपणे श्रीकृष्णांच्या जवळ बसला होता. त्याच्या डोळ्यात कुतूहल आणि मनात भक्ती होती. श्रीकृष्णांनी त्याच्याकडे प्रेमानं पाहिलं आणि म्हणाले, हे माझ्या प्रिय बाळा, या जगात किती अद्भुत गोष्टी आहेत, पण त्या सर्व माझ्या विभूती आहेत. मी या संपूर्ण सृष्टीला व्यापून आहे. सूर्याची तेजस्विता माझी आहे, चंद्राची शीतलता माझी आहे, गंगेची पवित्रता माझी आहे. जेव्हा तू एखाद्या नदीत वाहणारा गोड आवाज ऐकतोस, ते माझंच गीत असतं. जेव्हा एखादा वीर युद्धात निर्भय उभा राहतो, त्याच्या धैर्याचा स्रोत मीच आहे. पवित्र ऋषींचं ज्ञान, भक्तांचं प्रेम, मातांचं ममत्व, हे सर्व माझ्या अस्तित्वाची किरणं आहेत. तुला माहीत आहे का मोरा, मी फक्त या देहात नाही, मी प्रत्येक हृदयात आहे. म्हणून जेव्हा तू जगात काही सुंदर, पवित्र किंवा सामर्थ्यशाली बघशील, तेव्हा समज की ते माझंच रूप आहे. मोर मंत्रमुग्ध झाला. त्याला जाणवलं की हा जगातील प्रत्येक थेंब, प्रत्येक स्वर, प्रत्येक हास्य श्रीकृष्णांचा अंश आहे. आता कृष्णांचा आवाज गंभीर झाला. अर्जुनाने मला एकदा विचारलं होतं. श्रीकृष्ण बोलू लागले, माझं परमस्वरूप मला पाहू दे. आणि मग मी त्याला माझं विश्वरूप दाखवलं. मोरा, तो क्षण वर्णन करणे अशक्य आहे. कल्पना कर, आकाशाच्या पलीकडे, वेळेच्या पलीकडे एक अखंड प्रकाश आहे, जो असंख्य सूर्यचंद्रापेक्षाही तेजस्वी आहे. माझ्या त्या रूपात ब्रह्मांडातील असंख्य जग, देवता, राक्षस, ऋषी, नद्या, पर्वत सर्व दिसतात. त्या रूपात मी निर्माण करता आहे, पालन करता आहे आणि संहार करता देखील आहे. माझ्या त्या विश्वरूपाच्या अनंत मुखातून ज्वाळा निघत होत्या. माझ्या डोळ्यात आकाशगंगा फिरत होत्या. अर्जुनाला त्या दर्शनाने कळलं, मी फक्त एक गोपाळ नाही, मी संपूर्ण विश्वाचा आधार आहे. पण मोरा, हे विश्वरूप पाहण्यासाठी केवळ डोळे नाही, तर भक्तीचे हृदय लागते. भक्तीशिवाय हे रूप सहन होणार नाही. म्हणूनच मी ते दर्शन फक्त त्यालाच दिलं ज्याचा विश्वास अढळ होता. हे सर्व ऐकून मोराचे पंख आपोआप थरथर कापू लागले. त्याने कल्पना केली, जर त्याला श्रीकृष्णांचं ते रूप पाहायला मिळालं तर तो काय करेल. त्याचं हृदय आनंदाने थरथरलं. कृष्ण आता अतिशय कोमल आवाजात म्हणाले, मोरा, तुला माहीत आहे का, माझ्यासाठी सर्वात प्रिय कोण आहे? जो मला फुलं अर्पण करतो तोच नाही, तर जो आपल्या मनातील अहंकार, राग, लोभ सोडून देतो. माझा खरा भक्त तो आहे जो सर्वांशी प्रेमाने वागतो,
जो संकटातही शांत राहतो, जो द्वेष करत नाही, जो क्षमाशील आहे. मला सोने रूप नकोत, मला तुझं निर्मळ मन हवं आहे. तू माझी पूजा मंदिरात करू शकतोस, पण जर तू भुकेल्या जीवाला अन्न दिलंस, जर तू रडणाऱ्या मनाला आधार दिलास, तर तेही माझी पूजाच आहे. भक्ती म्हणजे फक्त मंत्र जपणं नाही. भक्ती म्हणजे प्रत्येक क्षणी मला स्मरणं आणि माझ्या मार्गाने वागणं. माझ्यावर श्रद्धा ठेव, कारण मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे. मी तुला कधीच सोडणार नाही. तुझ्या प्रत्येक अश्रूला, प्रत्येक प्रार्थनेला मी पाहतो, मी ऐकतो. आता मोराचे डोळे पाणावले. तो पंख मिटून बसला आणि मनात ठरवलं, मी सदैव तुझा भक्त राहीन माधव. मोराला जाणवलं, या 3 अध्यायात श्रीकृष्णाने त्याला फक्त ज्ञान दिलं नाही, तर त्याच्या आत्म्याला स्पर्श केला. श्रीकृष्ण हसून म्हणाले, बाळा मोरा, तू इथपर्यंत ऐकलं आहेस तर पुढचंही ऐक, कारण शेवटपर्यंत ऐकल्यानेच खरी फलप्राप्ती होते. श्रीकृष्ण हसतमुखाने मोराच्या पंखांवर हलक्या हाताने स्पर्श करत म्हणाले, बाळा, आता पुढील रहस्य ऐक. तुझे डोळे जसे निळसर आकाशात बुडालेत, तसेच हे ज्ञान मनात खोलवर रुजव. श्रीकृष्ण पुढे म्हणाले, मोरा, हे शरीर म्हणजे क्षेत्र आहे. जसे शेतकरी आपल्या शेतात बियाणे पेरतो, तसेच आपण आपल्या शरीरात कर्माचे बीज पेरतो. पण शेताचा मालक कोण? तो म्हणजे क्षेत्रज्ञ. हा अध्याय 13वा आहे. म्हणजे क्षेत्रज्ञ याचा अर्थ आत्मा. आत्मा हा शरीराचा स्वामी आहे, पण त्याला शरीर नाही. शरीर बदलतं, वृद्ध होतं, रोगांनी थकून जातं, पण आत्मा मात्र शाश्वत असतो. मोरा, जेव्हा एखादा माणूस आपले शरीरच सर्व काही आहे असे मानतो, तेव्हा तो भ्रमात पडतो. पण जो जाणतो की मी आत्मा आहे, शरीर नाही, तो खऱ्या मुक्तीच्या मार्गावर चालतो. मोरा, लक्षात ठेव, आत्म्याला कधी जखमा होत नाहीत. आग त्याला जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही आणि वारा वाळवू शकत नाही. तो अनादी, अविनाशी आणि नित्य आहे. आता मोर शांत बसून हे सर्व ऐकत होता. त्याच्या डोळ्यात जणू निळे गगन उमटले होते. श्रीकृष्ण अध्याय 14वा सांगताना म्हणाले, मोरा, या सृष्टीत 3 गुण आहेत, सत्व, रज आणि तम. सत्वगुण म्हणजे स्वच्छता, प्रकाश, ज्ञान आणि आनंद देणारा. रजोगुण इच्छा, लोभ, कर्म करण्याची धडपड पण त्यात बांधून ठेवणारा. आणि तमोगुण म्हणजे अज्ञान, आळस आणि अंधार. माणसाच्या कृती, विचार आणि स्वभाव या गुणांनी चालवले जातात. जो सत्वगुणात राहतो तो शांत, ज्ञानी आणि समाधानात असतो. पण रजोगुणी माणूस इच्छांनी त्रस्त असतो, तर तमोगुणी अंधारात भटकत राहतो. मोरा, जसा पाऊस, ऊन, वारा या निसर्गाच्या 3 शक्ती आहेत, तसेच हे 3 गुण मनुष्याच्या जीवनाचे चक्र फिरवत राहतात. मुक्ती मिळवायची असेल तर या 3 गुणांच्या पलीकडे जावे लागते. मोराने डोकं वाकवलं, जणू तो त्या 3 गुणांच्या गाठी उलगडत होता. तुम्ही देखील हे करण्यास तयार असाल तर होय मी तयार आहे टाईप करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा. पुढे श्रीकृष्णांचा स्वर गंभीर झाला होता. ते म्हणाले, मोरा, हे जग एका उलट्या वटवृक्षासारखे आहे. याची मुळे वर आहेत ब्रह्मलोकात आणि फांद्या खाली भौतिक जगात. त्याच्या पानात वेद आहेत आणि त्याच्या सावलीत लोक सुखदुःख अनुभवत राहतात. पण हे झाड शाश्वत नाही. मोरा, त्याची मुळे असलेल्या आसक्तीची फांदी तोडलीच पाहिजे. जो या जगाला तात्पुरते मानतो आणि परमपुरुष माझी शरणागती घेतो, तो या झाडाच्या बंधनातून सुटतो. मीच तो पुरुषोत्तम आहे, जो सृष्टीचा आधार आहे, जो सर्वांच्या हृदयात वास करतो आणि जो भौतिक व आध्यात्मिक या दोन्ही जगांचा स्वामी आहे. मोराचे पंख हळूवार उघडले. तो जणू प्रभूंच्या शब्दांनी भारावला होता. श्रीकृष्णांनी हसून म्हटले, मोरा, इथपर्यंत ऐकले आहेस तर पुढेही ऐकत राहा. शेवटपर्यंत ऐकलेस तर तुला या सर्व कथांचा खरा अर्थ समजेल आणि मी तुझ्यावर कायम कृपा करत राहीन. आता मोराच्या डोळ्यात विलक्षण उत्सुकता होती.
श्रीकृष्णाच्या वाणीतील गोडवा, गूढता आणि सत्य यामुळे तो अगदी मंत्रमुग्ध झाला होता. श्रीकृष्ण हळुवार हसले आणि म्हणाले, माझ्या प्रिय मोरा, आता आपण क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांचा भेद समजून घेऊया. हे शरीर म्हणजे क्षेत्र. जो या शरीराचा जाणकार आहे तो क्षेत्रज्ञ. खरी ओळख आत्म्याची आहे, जो या शरीराच्या पलीकडे आहे. शरीर नाशवंत आहे, पण आत्मा अमर आहे. जो हा भेद समजतो तो मोह, लोभ, भय यापासून मुक्त होतो. कृष्ण पुढे म्हणाले, जगात सृष्टी, पालन, संहार हे चक्र सतत चालू राहते. ज्याला खरे ज्ञान आहे तो हे जाणतो की सर्व जीव, सर्व वस्तू हे एकाच परमात्म्याच्या तेजाने प्रकाशित आहेत. म्हणून कुणावरही द्वेष करू नकोस, कुणाचाही अपमान करू नकोस. जो नम्र, क्षमाशील, सत्यप्रिय आणि इंद्रिय निग्रह असतो तोच खरा ज्ञानी आहे. मोर शांतपणे ऐकत होता. त्याला जाणवलं की श्रीकृष्ण सांगत आहेत ते फक्त तत्वज्ञान नव्हे तर संकटातून मुक्तीचा खरा मार्ग आहे. श्रीकृष्ण पुढे म्हणाले, या जगातील सर्व जीव माझ्या अंशातून जन्म घेतात. मीच त्यांच्या हृदयात वास करतो. ज्याचा मी प्रिय आहे आणि जो मला प्रिय आहे त्याचे कल्याण मी नक्कीच करतो. मोराला जाणवले की ही शिकवण फक्त ऐकण्यासाठी नसून ती जगण्यासाठी आहे. अध्याय 16 सांगताना श्रीकृष्ण गंभीर स्वरात म्हणाले, मोरा, प्रत्येक मानवात दैवी गुण आणि आसुरी गुण असतात. दैवी गुण म्हणजे निडरपणा, शुद्धता, आत्मसंयम, करुणा, सत्य आणि क्षमा. आसुरी गुण म्हणजे अहंकार, क्रोध, लोभ, फसवणूक, कठोरता. दैवी गुण असलेले लोक मोक्षमार्गी होतात आणि आसुरी गुण असलेली लोक बंधनात अडकतात. मोराने हलक्या आवाजात विचारले, प्रभू, जर एखाद्यात आसुरी गुण असतील तर? कृष्ण स्मित हास्य करत म्हणाले, भक्ती, सत्कर्म आणि साधना यांच्या जोरावर तो बदलू शकतो. प्रत्येकाला संधी आहे जोपर्यंत तो हार मानत नाही. मोराने खोल श्वास घेतला. त्याला वाटलं, कृष्ण फक्त कथा सांगत नाहीत तर त्याच्या आत्म्याला घडवत आहेत. अध्याय 17 सांगताना श्रीकृष्ण म्हणाले, मोरा, श्रद्धा प्रत्येक माणसाची वेगवेगळी असते. ती त्याच्या स्वभावानुसार ठरते. सत्वगुणातील श्रद्धा निर्मळ असते. ती सत्य, धर्म आणि प्रेमात असते. रजोगुणातील श्रद्धा फळ, यश आणि कीर्ती मिळवण्यासाठी असते. तमोगुणातील श्रद्धा अंधश्रद्धा आणि विश्वंसक मार्गावर नेते. अन्न, यज्ञ, तप, दान हे सुद्धा या 3 गुणांप्रमाणेच वेगळे असतात. अध्याय 18 सांगताना श्रीकृष्णांचा स्वर आता पूर्णत्वाकडे जात होता. ते मोराला म्हणू लागले, हे प्रिय मोरा, आता मी तुला सारांश सांगतो. सर्व धर्म, कर्म, कर्तव्य यांचा त्याग करून फक्त माझ्या शरण ये. मी तुला सर्व पापांपासून मुक्त करीन. घाबरू नकोस. हे जाणून घे की जो माझ्या या शिकवणुकीला प्रेमाने ऐकतो आणि दुसऱ्यांपर्यंत पोहोचवतो तो माझा प्रिय भक्त होतो आणि तोच खरा पुण्यवान असतो. श्रीकृष्णांनी मोराकडे प्रेमाने पाहिले आणि म्हणाले, अरे बाळा, तू इथपर्यंत माझं हे बोलणं ऐकत आला आहेस आणि तुला याचे फळ नक्कीच प्राप्त होणार आहे. आता तुला फक्त हे सर्व जीवनात उतरवायचे आहे. मोराने आनंदाने पंख पसरले. डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले आणि तो म्हणाला, प्रभू, तुमच्या वचनांची गोडी मी कधीच विसरणार नाही. हे माझ्या हृदयात कोरून ठेवीन. मग श्रीकृष्ण स्मित करत म्हणाले, राधे राधे म्हणत जग आणि प्रेमाने ही कथा सर्वांपर्यंत पोहोचव. तेव्हाच या ज्ञानाचा खरा प्रसार होईल. मोराने डोळ्यात प्रेमाचा आणि कुतूहलाचा तेज घेऊन श्रीकृष्णांना वंदन केलं आणि तो म्हणू लागला, हे परमेश्वरा, आज माझ्या जन्माचं सार्थक झालं. तुमच्या दर्शनाने मी धन्य झालो. पण जाण्यापूर्वी माझ्या मनातील एक प्रश्न मी तुम्हाला विचारू इच्छितो. मी अनेक ज्ञानी, संत, ऋषी आणि भक्तांकडून ऐकले आहे की फक्त राधे राधे नाम जपल्याने श्रीकृष्ण प्रसन्न होतात आणि अनमोल आशीर्वाद देतात. खरंच हे इतकं सामर्थ्यशाली आहे का? आणि असेल तर राधे राधे हे नाम तुम्हाला इतके प्रिय का आहे? श्रीकृष्णाने हसत मोराच्या डोळ्यात पाहिलं. त्यांच्या डोळ्यात त्या क्षणी प्रेमाचा महासागर उसळत होता. ते हळुवार आवाजात म्हणाले, हे माझ्या प्रिय मोरा, तू विचारलेला प्रश्न खूपच गूढ आहे.
आणि त्याचे उत्तर जाणून घेतल्यावर तुला कळेल की राधे राधे हे केवळ शब्द नाही, तर ते माझ्याच अस्तित्वाचे हृदय आहे. श्रीकृष्ण म्हणाले, द्वापर युगात जेव्हा मी वृंदावनात वास करीत होतो, माझ्या जीवनाचा प्रत्येक क्षण राधेसोबतच तेव्हा उजळून निघायचा. आम्ही गोकुळाच्या गोठ्यात, यमुना तीरी, वंशी वादनात, रासलीलेत कुठेही असलो तरी माझ्या हृदयाच्या ठोक्यात फक्त राधेचे नाव असायचे. एक दिवस नारद मुनी वृंदावनात आले आणि त्यांनी सर्व गोप गोपिकांना एक प्रश्न विचारला, या ब्रह्मांडात श्रीकृष्णाला सर्वात जास्त कोण ओळखतं? सर्वांनी आपापले मत दिले. कोणी म्हणाले माता यशोदा, कोणी म्हणाले बलराम भाऊ, कोणी म्हणाले सखा सुदामा. पण मी त्या क्षणी हसत फक्त राधेकडे पाहिलं, कारण माझ्या प्रत्येक श्वासात राधेचा सुगंध आहे आणि तिच्या प्रत्येक श्वासात माझं नाव. एकदा मी राधेची परीक्षा घेण्याचं ठरवलं. मी तिला म्हणालो, राधे, आज तू माझं नाव विसरून पाहू शकशील का? राधा हसून म्हणाली, प्राण सोडणे सोपे आहे, पण श्रीकृष्ण विसरणे अशक्य आहे. त्या क्षणी मला जाणवलं, तिचं प्रेम शब्दांच्या पलीकडचं आहे. तिच्यासाठी कृष्ण हे केवळ नाव नाही, तर श्वास, हृदय आणि आत्मा आहे. त्या दिवसापासून मी ठरवलं की जसं राधा मला तिच्या प्रत्येक श्वासात आठवते, तसंच मीही तिचं नाव माझ्या भक्तांना देईन, जेणेकरून ते माझ्यापर्यंत पोहोचण्याचा सोपा आणि प्रेमळ मार्ग बनेल. हे मोरा, राधे राधे नामात केवळ भक्ती नाही, त्यात राधेचं निखळ प्रेम, तिची निष्ठा, तिचा त्याग आणि तिचा श्रीकृष्णाशी एकरूप झालेला आत्मा आहे. जो राधे राधे म्हणतो तो प्रत्यक्षात राधेच्या प्रेमाला हाक मारतो आणि जिथे राधा आहे तिथे मी आपोआप येतो. म्हणूनच राधे राधे नाम घेतल्याने माझ्या भक्तांवर अमर्याद कृपा होते. मोराने हे ऐकून डोळे मिटले. त्याला त्या नामाचा गोडवा आणि सामर्थ्य दोन्ही जाणवले. तो म्हणाला, हे प्रभू, आज मला कळलं की राधे राधे हे फक्त नाम नाही, तर तुमच्या आणि राधेच्या दिव्य प्रेमाचा शाश्वत स्पंदन आहे. मी आता पृथ्वीवर जाऊन हे नाम सर्वांना सांगेन. श्रीकृष्ण हळूच मोराच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले, प्रिय मोरा, तुझं प्रेम, तुझी भक्ती आणि तुझ्या मनातील निर्मळ भावना पाहून मी खूप आनंदी झालो आहे. आज तू माझ्या हृदयाला स्पर्श केलास. तू विचारलेला प्रत्येक आशीर्वाद मी पूर्ण करीन. जा मोरा, जिथे जिथे तू हे नाम नेशील तिथे तिथे माझ्या आणि राधेच्या कृपेचा वर्षाव होईल. हे ऐकताच मोराच्या डोळ्यात आनंद अश्रू दाटून आले. तो गदगदलेल्या आवाजात म्हणाला, हे परमेश्वरा, मी आज खरोखर धन्य झालो. माझा जन्म, माझं आयुष्य याच क्षणी सार्थक झालं. पण एक विनंती आहे प्रभू, माझा आशीर्वाद केवळ माझ्यासाठीच नसावा, पृथ्वीवरील प्रत्येक मानवासाठी माझी प्रार्थना आहे. जो मनुष्य आजपासून प्रेमाने, श्रद्धेने राधे राधे हे गोड नाम जपत राहील, त्याच्या जीवनातील सर्व संकटे, दुःख, चिंता, रोग आणि दारिद्र्य तुम्ही दूर करावे आणि कायम त्यांच्या पाठीशी राहून त्यांना तुमच्या प्रेमाचा अनुभव द्यावा. श्रीकृष्ण त्या मोराकडे प्रेमाने पाहत म्हणाले, तथास्तु. मोरा, तू खरा भक्त आहेस. तुझ्या या निर्मळ मनासाठी मी तुला आणि तुझ्या प्रार्थनेला अमर आशीर्वाद देतो. आजपासून संपूर्ण पृथ्वी तुला श्रीकृष्णांचा आवडता पक्षी म्हणून ओळखेल. तुझं रूप, तुझं नृत्य, तुझा पिसारा हे माझ्या दिव्यतेचं आणि प्रेमाचं प्रतीक राहील. हे ऐकताच मोराने भक्तिभावाने श्रीकृष्णांना वंदन केले. त्याचे मन आनंदाने भरून निघाले. डोळ्यात चमत्कार करणारे अश्रू त्याच्या भक्तीचे प्रणाम होते. तो हळूहळू पृथ्वीवर परत जाण्यास निघाला. जाताना त्याने शेवटचं एकदा वळून श्रीकृष्णांना पाहिलं आणि मनोमन म्हणाला, प्रभू, माझं आयुष्य तुमच्या चरणांवर अर्पण आहे. जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत तुमचं नाव माझ्या मनात गुंजत राहील. आणि अशा प्रकारे मोर आनंदाने, आशीर्वादाने आणि भक्तीच्या सुवासाने भरलेलं आयुष्य जगण्यासाठी पृथ्वीवर परतला. त्या दिवसापासून मोर हे केवळ सौंदर्याचे नव्हे, तर भक्तीचे आणि श्रीकृष्णाच्या प्रेमाचे प्रतीक बनले. भक्तांनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आजच्या कथेत तुम्हाला काहीतरी शिकायला भेटलं असेल अशी मी आशा करते.
आपलं चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्यासमोर दिसणाऱ्या घंटीचे बटन दाबा, जेणेकरून आमचे नवनवीन चमत्कारिक व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचतील. कमेंट बॉक्समध्ये प्रेमाने, श्रद्धेने सर्वांनी शेवटचं म्हणा, राधे राधे. श्री स्वामी समर्थ. सांब सदाशिव. श्री गुरुदेव दत्त.